नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत कशी करायची, त्यासोबतच ह्या पूजेची उत्तर पूजा कधी आणि कशी करायची, ह्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, त्यासोबतच आपल्याला कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत की जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख, रोग, कर्ज, दारिद्र्य, अपमृत्यूचं भय, शोक, मनस्ताप या सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होते, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम निवास करते। तर यासाठी आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर यावर्षी सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे। दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाची सुरुवात ही ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेपासून होत असते। तर ही पूजा आपण कोजागिरीच्या रात्री करणार आहोत। कोजागिरी म्हणजे काय तर कोजागरती, या दिवशी कोण जागरण करून जो लक्ष्मी मातेची सेवा करतो त्याला जीवनामध्ये कधीच काही कमी पडत नाही आणि म्हणूनच या दिवशी फक्त आटवलेलं दूध न पिता कोजागिरीच्या मध्यरात्री आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान कुबेर, इंद्रदेव आणि चंद्रदेव या देवतांची पूजा करायची आहे। कोजागिरीच्या रात्री जर आपण ही पूजा अगदी मनोभावे केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही, आपल्याला चांगलं आरोग्य लाभेल। त्यामुळे सर्वांनी ही पूजा नक्की करा। तर ही पूजा सोमवारी 6 ऑक्टोबर 2025 ला रात्री 12 वाजता करायची आहे। म्हणजे ह्या पूजेला आपण रात्री 12 वाजता सुरुवात करायची आहे आणि 12 ते 1 च्या दरम्यान आपल्याला ही पूजा पूर्ण करायची आहे। पूजेची तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता। रात्री 11 वाजल्यापासून पूजेची तयारी केली तरी चालेल, मांडणी केली तरी चालेल आणि 12 वाजता आपल्याला बरोबर ह्या पूजेला सुरुवात करायची आहे। ही पूजा मध्यरात्री का करतात? कारण कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्रदेव, चंद्रदेव, भगवान कुबेर, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि कोजागरती म्हणजेच कोण जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करत आहे अशा सर्वांना या सर्व देवता आशीर्वाद देतात। मग आपण मध्यरात्री या सर्व देवी देवतांचं पूजन करायचं आणि आपण जे दूध आटवलेलं असतं, जे अमृतरूपी दूध असतं, त्याचा नैवेद्य देवांना दाखवायचा। मग आपली कुठलीही आर्थिक अडचण असू द्या, पैसा टिकत नसेल, घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, नोकरी व्यवसायातील काही अडचणी असतील तर आपण ही पूजा श्रद्धेने करा। वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील आणि आपल्याला कशाचीही कधी कमतरता भासणार नाही। तर पूजा करण्यापूर्वी आपण स्वच्छ हातपाय धुवायचे, पूजेच्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची, तिथे पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावरती लाल वस्त्र टाकायचं। अशा प्रकारे पूजेची तयारी आपण आधीच करून ठेवू शकतो, पण रात्री 12 वाजता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। आपल्याला एक कलश लागणार आहे, त्यामुळे कलश स्वच्छ करून त्यावरती ओल्या गंधाने स्वस्तिक आणि 5 नाम आपल्याला खालून वरती काढून घ्यायचे आहेत आणि चौरंगावरती आपल्याला कलशासाठी अशी एक मोठी तांदळाची रास करून घ्यायची आहे आणि त्याबरोबरच छोट्या छोट्या अशा 3 आपल्याला तांदळाच्या राशी घालायच्या आहेत आणि त्याच्याच सोबत आपल्याला बाजूला एक मोठी अशी तांदळाची रास म्हणजे तांदळाचा असा गोलाकार करून घ्यायचा आहे। पूजेला सुरुवात करण्याआधी सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार, हा साधा सोपा दिव्याचा मंत्र तुम्ही म्हणू शकता। महिलांनी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं, दिव्याला नमस्कार करायचा। त्यानंतर आपण जी मोठी तांदळाची रास केली आहे त्यावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। हा कलश आपण इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून स्थापन करणार आहोत। ह्या कलशामध्ये 80% शुद्ध पाणी भरून घ्यायचं, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एखादं फूल, सुपारी टाकायची। यामध्ये आपल्याला 5 विड्याची किंवा आंब्याची पाने घालायची आहेत किंवा आंब्याची डहाळी तुम्ही घालू शकता, त्यावरती नारळ ठेवायचा। अशा प्रकारे बरोबर चौरंगावर मध्यभागी आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। आता आपण आधी सगळ्या पूजेची मांडणी करणार आहोत आणि नंतर मग पूजा करणार आहोत। आता आपण कलशाची मांडणी केली, त्यानंतर आपण एक ताम्हण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक सुपारी घ्यायची आहे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून। त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः
एखादा गणपतीचा असा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला पहिल्या तांदळाच्या राशीवरती स्थापन करायची आहे। त्यानंतर ताम्हण पुन्हा स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यामध्ये दुसरी एक सुपारी घ्यायची। भगवान कुबेर यांचं प्रतीक म्हणून आपण ही सुपारी घेतली आहे। या सुपारीवरती पण अभिषेक करायचा शुद्ध पाण्याचा, पंचामृताचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा। ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला गणपती बाप्पांच्या शेजारील तांदळाच्या राशीवरती स्थापन करायची आहे। त्यानंतर ताम्हण पुन्हा स्वच्छ करून आपल्याला तिसरी एक सुपारी घ्यायची आहे माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून। त्यानंतर त्यावरती पण अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याचा, त्यानंतर पंचामृताचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा कोणताही तुम्ही लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणू शकता। अभिषेक झाल्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला चौरंगावरती भगवान कुबेर यांच्या शेजारील तांदळाच्या राशीवरती स्थापन करायची आहे। आणि त्यानंतर पुन्हा ताम्हण स्वच्छ करून आपण चौथी एक सुपारी घेतली आहे भगवान चंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून। तर त्यावरती पण आपल्याला शुद्ध पाण्याचा, पंचामृताचा आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे। ओम श्री सोमाय नमः, ओम श्री सोमाय नमः हा चंद्रदेवतेचा मंत्र तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर ही सुपारी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि आपण जो तांदळाने चंद्राचा गोलाकार केलेला आहे त्यावरती आपल्याला ही चंद्रदेवतेची सुपारी स्थापन करायची आहे। अशा प्रकारे आपण सर्व देवी देवतांची मांडणी करून घेतली। आता आपण पूजेला सुरुवात करूया। दीपपूजन तर आपण करून घेतलं आहे। त्यानंतर आपण गणेश पूजनापासून पूजेला सुरुवात करायची आहे। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, एखादं फूल अर्पण करायचं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। त्यानंतर आपण कलशाचं म्हणजे इंद्रदेवाचं पूजन करायचं आहे। कलशावरती देखील हळदी कुंकू, अक्षता, एखादं फूल अर्पण करायचं। ओम श्री इंद्रदेवताये नमः, ओम श्री इंद्रदेवताये नमः। यानंतर आपण भगवान कुबेर यांची पूजा करून घ्यायची। प्रत्येक देवांना आपल्याला पूजा करताना इथे कापसाचं वस्त्र देखील अर्पण करायचं आहे। भगवान कुबेरांची देखील आपण पूजा करायची आहे। हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र म्हणू शकता। त्यानंतर भगवान कुबेरांच्या शेजारील तांदळावर आपण लक्ष्मीची स्थापना केलेली आहे। तर लक्ष्मीला पण वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहायची आहेत। लक्ष्मीला तुम्ही लाल फूल देखील अर्पण करू शकता। लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर हात जोडून बसायचं, कारण लक्ष्मीची पूजा केल्यानंतर श्री विष्णूंचा मंत्र म्हणणं अतिशय गरजेचं आहे। त्याशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही। त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। कारण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। त्या घरावरती लक्ष्मीची कृपा नेहमी राहते। त्यामुळे आपल्याला विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे। त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल। तुम्ही विष्णूंची अशी वेगळी सुपारी पण मांडू शकता, पण या ठिकाणी मी फक्त विष्णूंचं स्मरण करून त्यांची पूजा केली आहे। त्याच्यानंतर आपण चंद्रदेवतेची पूजा करणार आहोत। चंद्रदेवतेला देखील हळदी कुंकू, अक्षता, एक फूल अर्पण करायचं आहे। ओम श्री सोमाय नमः, ओम श्री सोमाय नमः हा मंत्र म्हणून चंद्रदेवतेची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याकडे घंटा असेल तर आपल्या डाव्या हाताला घंटा ठेवून घंटेची देखील हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे। आपल्याकडे शंख असेल तर आपल्या उजव्या हाताला शंख मांडून शंखाची पण फक्त गंध आणि फूल वाहून पूजा करायची आहे। शंखाला अक्षता वाहायच्या नाहीत। याच्यानंतर सर्व पूजेला आपल्याला धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला अमृतरूपी दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे। म्हणजे आपण जे दूध आटवलेलं असतं आणि आपण ते चंद्रप्रकाशात ठेवतो की जेणेकरून चंद्राची किरणे त्या दुधामध्ये पडावीत, अशा दुधाचा संपूर्ण पूजेला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। चंद्राची किरणे त्या दुधामध्ये पडल्यामुळे ते अमृतरूपी दूध बनतं, कारण ती किरणे अमृता समान असतात असं म्हणतात। खाली पाण्याचा चौकोन करून त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे। नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला मात्र विसरू नका। तुळशीपत्र आपण आधीच तोडून ठेवायचं आहे, संध्याकाळी तुळशीपत्र तोडू नका। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी।
नंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी या पूजेसमोर सर्व देवांना नमस्कार करायचा आहे, प्रसाद घ्यायचा आहे। आपण जे दूध ठेवलेलं आहे त्यातील चमचाभर प्रसाद आपण प्राशन करायचा आहे। आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे, वरती स्क्रीनवर मी दिलेला आहे। ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा। हा मंत्र आपल्याला पूजा झाल्यावर म्हणायचा आहे। म्हणजेच काय तर हे लक्ष्मी माते, माझ्या जीवनातील सर्व दुःख, रोग, कर्ज, दारिद्र्य किंवा अपमृत्यूचं भय, शोक, मनस्ताप या सर्व संकटांपासून माझं रक्षण कर, अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे। आणि माझ्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होऊ दे अशी देखील प्रार्थना करावी। यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते। लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती अखंड राहते। अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाल्यानंतर ही पूजा आपल्याला रात्रभर अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या पूजेची उत्तर पूजा करायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने उत्तर पूजा करायची। सर्व पूजेवरती हळदी कुंकू अक्षता वाहायच्या, एखादं फूल वाहायचं, मनोभावे नमस्कार करायचा, माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आणि या पूजेत काही राहिलं असेल किंवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर असं म्हणून पूजा आपण उचलू शकता। कलशामधील पाणी आपण बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। त्यावरील नारळ आपण त्याचा प्रसाद म्हणून तो फोडून खाऊ शकतो। पूजेमध्ये आपण जे काही तांदूळ वापरलेले आहेत ते आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो। दूध आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो। फुले, पाने आपण निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकता। आणि त्यानंतर गणपतीची सुपारी, भगवान कुबेराची आणि माता लक्ष्मीची सुपारी, त्यासोबतच आपण जर विष्णूंची सुपारी घेतली असेल तर ती पण सुपारी, या ज्या 3 सुपाऱ्या आहेत तर ही प्रत्येक सुपारी आपण वेगवेगळी ठेवायची आहे। एका कागद घ्यायचा, त्यावरती श्री महालक्ष्मीची सुपारी किंवा श्री कुबेराची सुपारी असं नाव टाकायचं आहे आणि त्या कागदाच्या पुडीमध्ये आपण ती सुपारी ठेवून द्यायची आहे। ही सुपाऱ्या आपण तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आणि दिवाळीच्या लक्ष्मी पूजनामध्ये आपण त्या देवतांची सुपारी आपण मांडून त्यांची पूजा करायची आहे। आणि पुन्हा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर या सर्व सुपाऱ्या आपण तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आणि पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण त्या विसर्जित करायच्या। असं केल्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील, आर्थिक प्रश्न असतील ते नक्की सुटतील। आपल्या घराची आर्थिक भरभराट होते, आर्थिक उन्नती होते आणि त्यामुळे आपल्याला कधीच कशाची कमतरता पडत नाही। त्यामुळे अशा प्रकारे मंत्र साधना करून आपण ही पूजा विधिवत नक्की करा। या रात्री जागरण सेवेला पण खूप महत्त्व आहे, त्यामुळे जमेल तेवढी तुम्ही या सर्व देवी देवतांची सेवा करा, मंत्र साधना करा। यामुळे लक्ष्मी आपल्यावरती नक्की प्रसन्न होईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।